आठवते का? सर नाडी आपण बघितल्या. हा. शेवटची कोणती होती हो? सरस्वती. शेवटची नाडी कोणती होती? सरस्वती. सरस्वती. बरोबर आहे. हम्म. कुठं असते ती? जिभेवर बसलेली असते. जिभेवर वसलेली असते. बरोबर आहे. ठीक आहे. बघूयात पुढे आता. आणखीन दोन आपल्या राहिल्यात आणि महत्वाच्या तीन नंतर. दोन्ही मधल्या कुठल्या कुठल्या राहिल्यात बघा. एक आहे कुहू आणि 11वी आहे शंकिनी. बाकीच्या झालेल्या आहेत. बरोबर आहे. ह्या 11 आणि पुढच्या तीन महत्वाच्या इडा, पिंगला, सुषुम्ना किती झाल्या सगळ्याच? 14. 14 झाल्या का? बरोबर आहे. हो. ठीक आहे. बघूयात मग. आता कुहू जी नाडी आहे ती कुठं असते? तर ही नाडी घशात सुरू होते. घसा आपला जिथं असतो तिथं आणि गुप्तांगावर संपते आणि या भागात ऊर्जा आणते. म्हणजे बघा, ही नाडी कुठून कुठं वाहते? घशातून वाहते, गुप्तांगापर्यंत जाते, म्हणजेच गुप्तांगावर संपते आणि जेवढ्या भागामध्ये ही प्रवाहित होते, म्हणजे तेवढ्या भागाला ती ऊर्जान्वित ऊर्जा देण्याचं ती कार्य करत असते. म्हणजे या नाड्या ज्या आहेत, थोडक्यात एक प्रकारच्या लाईटीच्या तारा असल्यासारख्या आहेत बघा. बरोबर आहे. ऊर्जा इकडून तिकडं वाहून नेणे, तिकडून इकडं वाहून नेणे, याला ऊर्जा देणे, त्याला ऊर्जा देणे, नाकाला ऊर्जा देणे, कानाला ऊर्जा देणे. बरोबर आहे. आपण मागच्या नाड्या बघितल्या, एक डोळ्यात गेली, उजव्या डोळ्यात गेली, एक डाव्या डोळ्यात गेली, एक कानात गेली. बरोबर आहे. म्हणजे जवळपास जशा लाईटीच्या तारा असतात ऊर्जा वाहणाऱ्या, साधारण तशाच ह्या कार्य करतात. ऊर्जा वाहण्याचं कार्य करतात. आणि एखादा बल्ब जरी चालू करायचा असला, तरी ती तार तिथपर्यंत पोहोचवावी लागते. म्हणजे ऊर्जा वाहून नेऊन काय करते? त्या बल्बाला ऊर्जान्वित करते म्हणजे चालू करते. मग ज्या ज्या भागात वाहत गेल्यात आणि जिथं जाऊन पोहोचल्यात, म्हणजे त्या भागात जाऊन त्या भागाला कार्यान्वित करण्याचं कार्य ह्या करत असतात. पुढे बघूया. या नाडीद्वारे योगी वीर्याचे रूपांतर सोमामध्ये करतात. त्याला ऊर्ध्वरेतस असे सुद्धा म्हणतात. म्हणजे काय हो, काय म्हणता येईल याला? आता बघा, आपण नियमामध्ये काय काय आहे हो? नियम. नियम शौच, संतोष, तप, स्वाध्याय सर्व. आणि यम किती आहेत? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, हा. अपरिग्रह. आता बघा, ब्रह्मचर्य सर. ब्रह्मचर्याचा जो खोल अर्थ आहे तो आपल्याला इथं आपल्याला दिसून येणार आहे. ब्रह्मचर्य म्हणजे कशाशी संबंधित आहे? महत्वाचं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तर लैंगिकतेशी. बरोबर आहे. लैंगिकतेशी किंवा कामभावनेशी संबंधित आहे. तर योगी, संत, महंत हे काय करतात? कामभावनेपासून कसे राहतात? दूर. काया आणि वाचा आणि मनाने, शरीराने पण, वाचेनं पण आणि मानसिकतेनं पण. एखाद्या स्त्रीचं मनामध्ये चिंतन करणं हे सुद्धा योग्यासाठी तिथं योग्य नसतं. इतकं त्यांचं ब्रह्मचर्य असतं. मग आता इथं काय गरज आहे ब्रह्मचर्य बघण्याची बघा. कारण वीर्याचे रूपांतर सोमामध्ये करतात. म्हणजे काय? ज्यावेळी लैंगिक क्रिया घडतात किंवा संभोगाच्या क्रिया घडतात, त्यावेळी पुरुषाद्वारे वीर्य पतन होत असतं. वीर्य हे बाहेर सोडलं जात असतं. मग ब्रह्मचर्य म्हणजे काय? तर ब्रह्मचर्याचं वीर्य जात नाही का? तर काही लोकांचं जातं. कसं? स्वप्नदोष म्हणा किंवा इतर गोष्टीतून किंवा अनैसर्गिक गोष्टीतून वीर्य त्यांचं बाहेर जात असतं. परंतु जे ब्रह्मचारी आहेत, खरे ब्रह्मचारी आहेत, खरे योगी आहेत, त्यांचं वीर्य मात्र ते जाऊ देत नाही. मग काय होतं नेमकं तिथं? तर त्याचं रूपांतर ते सोमामध्ये करतात. सोम म्हणजे काय हो? माहित आहे का कोणाला? सोम कशाला म्हणतात? सोमरस सारखं सर काय काय? हं. सोम, सोमपान, सोमरस असं ऐकले का हा. कधी? हा, ते सोमरस तो ऐकलंय सर. हा. त्याला त्यात अमृत सुद्धा म्हणतात. सोमरस म्हणजेच अमृत. आलं का लक्षात?
म्हणजे वीर्याचं रूपांतर ते सोमरसामध्ये करतात. थोडक्यात बघूयात. म्हणजेच ऊर्ध्वरेतस अशा योग्याला काय म्हणलं जातं? ऊर्ध्वरेतस. आणि त्या वीर्याचं सोमरसामध्ये रूपांतर करण्याचं कार्य हे कोणती नाडी करते हो इथं? कुहू नावाची नाडी तिथं करत आहे. बरोबर आहे. त्यालाच पुढे काय म्हणलंय? लैंगिक ऊर्जेचे रूपांतर आध्यात्मिक ऊर्जेत करणे. किंवा तसंच पुढे काय म्हणले बघा, वीर्याचे रूपांतर ओझ्यात करणे. सप्तधातू किती आहेत माहित आहे का हो तुम्हाला? काय काय आहेत? हो सर. कोणकोणते आहेत? रस, हा. रक्त, रस, रक्त, मांस, मेद, मास, पेट. हा. अशा प्रकारचे किती आहेत? 7 प्रकारचे सप्तधातू. धातू आहेत. बरोबर आहे. शेवटचा धातू काय आहे? शुक्र आहे. बरोबर आहे. मग सामान्य माणसं जे असतात, म्हणजे आपले दैनंदिन जीवनातले संसारिक लोक, हे शुक्र का असतं त्यांचं? वाया जात असतं. बरोबर आहे. मग आता सप्तरसांच्या पुढे काय आहे बघूयात आपण. शुक्राच्या पुढे काय आहे का? आता बघा, इतर रस दाखवले, रक्त दाखवले, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. आणि परत तो जो बाण निघालेला आहे तो कुठे येऊन पोहोचलाय हो? सर्कल हृदयामध्ये येऊन पोहोचले का? हो सर. बरोबर आहे. हम्म. म्हणजे सुरुवात झाली रसापासून आणि शेवटचा धातू आहे शुक्र. सामान्य नागरिक किंवा दैनंदिन जीवन जगणारे हे शुक्रापर्यंत थांबतात. मग जे योगी पुरुष असतात अशा लोकांचं ते काय करतात? योगी पुरुष शुक्र साठवतात आणि कुहू नाडीद्वारे त्याचं सोमामध्ये रूपांतर करतात. म्हणजेच काय होतं की या शुक्राचं रूपांतर ओजामध्ये होतं. म्हणजे सप्तधातूच्या पुढे, सप्तधातूच्या पुढे कोण आहे? शेवटचा हृदय. ओज. ओज ओज, हृदय नाही. ओज. ओज. हे ओज जे असतं, ऐकले का कधी? ओज काय? ओज ओज म्हणून ओज, असं तेज. तेज, ओजस. ऐकलंय? ओजस, तेजस. आणि योग्याच्या बाबतीत हे ऐकलेलं असतं. योगी कसा असतो? ओजस्वी असतो, तेजस्वी तेजस्वी असतो. असतो. बरोबर आहे. हम्म. म्हणजेच त्यांनी अशा प्रकारे ओझामध्ये त्याचं रूपांतर केलेलं असतं. आणि हे सर्व करण्यामध्ये कोणती नाडी उपयोगी पडते त्यांना? तर कुहू हो. नाडी त्यांना तिथे उपयोगी पडत असते. तसेच पुढे काय म्हणले बघा, वज्रोली आणि मूलबंधाच्या सरावाने कुहू जागृत होते. कोणकोणत्या सरावाने? वज्रोली. वज्रोली आणि मूलबंध. या दोन्हीच्या सहाय्याने वीर्याला ऊर्ध्व गती देता येत असते. ठीक आहे. पुढे बघूयात. शंकिनी ही कुठं कुठं जाते बघा मग. ही आहे घशापासून सुरू होते आणि वरची कुठं चालू होती हो? ती घशात सुरू होते सर. आणि गुप्तांगावर संपते. जमते हो. ही घशापासून संपते आणि कुठं संपते? गुदद्वारावर संपते. दोन्हीमध्ये फरक आहे, गुप्तांग आणि गुदद्वार. बरोबर आहे. हम्म. मग बघा पुढे काय म्हणलंय. आणि ही सरस्वती आणि गांधारी यांच्यामध्ये सुषमनाच्या डाव्या बाजूने वाहते. सरस्वती कुठून वाहते हो माहित आहे का? बघितले का काल आपण बघा. आणि गांधारी ह्या ज्या वाहतात यांच्या मध्यातून सुषमनाच्या डाव्या बाजूनेही वाहत असते. तसेच ही जर नाडी जागृत करायची असेल तर तिच्यासाठी काय करावं लागतं? बस्तीचा अभ्यास या नाडीला सक्रिय करत असतो. या झाल्या आपल्या 11 नाड्या. याच्यामध्ये काही अडचण वगैरे? नाही सर. ठीक आहे. मग पुढे बघूयात. आता महत्वाच्या 14 आहेत आणि 14तील 3 महत्वाच्या, अतिशय महत्वाच्या. बरेच ठिकाणी आपण पाहिलं, कोण 72,000 म्हणलं, कोण 3.5 लाख म्हणलं, कोण 10 म्हणलं, कोण 14 म्हणलं. पण सगळ्यांनीच काय म्हणलं? 3 महत्वाच्या आहेत म्हणलं. बरोबर आहे. मग त्या कोणकोणत्या आहेत? तर ती आहे, एक आहे इडा, पिंगला आणि सुषुम्ना.
सुषुम्ना. तर इडेबद्दल काय माहिती आहे हो तुम्हाला? तर इडा नाडीला चंद्रनाडी म्हणतात. हा तिचे आपल्या शरीरावर शीतल परिणाम होत असतात. हा. त्याच्यानंतर ती अशी पाठीच्या कण्याच्या खालच्या बाजूपासून डावीकडून अशी सुरू होऊन ती आपल्या नाकाच्या इथे मागे डावीकडे जाते. मूलाधार सुषुम्ना. आणि त्याचं तर म्हणतं तो आवाज. बघूयात पुढे. तर आवाज गेलाय. आवाज येत नाही. सर आवाज येत नाही तुमचा. आता येतोय का? नाही, आवाज येत नाहीये. आता येतो. बघूयात पुढे. हा, तर आता इडा येतोय. नाडीला आणखी तिला परत आवाज. भगवती गंगा अशा वेगवेगळ्या नावाने सुद्धा काय आवाज माहिती आहे? ब्रेक होत. वामा म्हणजे काय हो? वाम भाग म्हणजे ऐकू येते का? आता येतोय आवाज. परत ते डिस्कनेक्ट होतंय, रेंज नाही वाटतं बहुतेक. हम्म. वामा म्हणजे काय? वाम भाग म्हणजे काय? किंवा डावा भाग, शरीराचा डावा भाग. शरीराचा डावा भाग, संस्कृत मधून त्याला वाम वाम भाग असं म्हणलं जातं. किंवा शशी आणखीन कशाला म्हणलं जातं? चंद्रालाच म्हणलं जातं. रवी, किंवा शशी. किंवा गंगा. ठीक आहे, ही वेगवेगळी नाव आहेत. तर संस्कृत शब्द इडा म्हणजेच इडाचे भाषांतर काय आहे? आराम असा होतो. संस्कृत शब्द काय आहे? इडा. आणि त्याचं भाषांतर काय होतं? आराम असा होतो. म्हणून जेव्हा जीवन ऊर्जा इडामधून वाहते, जीवन ऊर्जा म्हणजे प्राण, जीवन ऊर्जा इडामधून वाहते, तेव्हा आपण आरामशीर किंवा शांत स्थितीत असतो. म्हणूनच हिला आराम. ही कशाशी संबंधित आहे हो मग? आरामाशी. बरोबर आहे. हो. स्टेबल, स्थिरता, स्टेबल याच्याशी संबंधित आहे. तसेच हिला काय म्हणलंय? चंद्रनाडी असं सुद्धा संबोधलं जातं. आणखीन कोणत्या नदीची उपमा दिलेली आहे हो हिला? भगवती, गंगा. गंगेची. गंगेची उपमा हिला दिलेली आहे. आणि ही कशाचं प्रतिनिधित्व करते? तर स्त्री शक्तीचं. स्त्री शक्तीचं प्रतिनिधित्व ही करत असते. एक इमेज बघूयात, म्हणजे आपल्याला परत त्याच्यामध्ये पण दिसल. आणि इडेचा गुण कसा आहे हो? तात्विक. शीत. शीत गुण आहे. शीत. शीत. म्हणजे थंड गुण. शीतलता. म्हणजे याचं सगळं कसं आहे? थंडच आहे. सावकाश, समाधान, थंड. मग बघूयात पुढे एक इमेज बघूयात, म्हणजे आणखी लक्षात येईल. आता इथं दाखवलेलं आहे बघा.
एक मिनिट हा. ही पण इमेज नाही. बघूयात पुढे, ती इमेज नाही तशी. परत बघा, हिचा रंग काय सांगितलेला आहे? निळा. निळ्या निळ्या रंगाचे. रंगाची आहे. बरोबर आहे. आणि ही कधी सक्रिय असते? रात्री. रात्री सर. रात्रीच्या वेळेला ही सक्रिय असते. आणि मग दिवसा कोणती सक्रिय असेल हो मग? पिंगळा. पिंगळा नाडी. पिंगळा. पिंगला दिवसा सक्रिय असेल. म्हणजे बघा, ज्यावेळी आपण झोपतो त्यावेळी ही डावी चालू असायला पाहिजे, आणि आपण ज्यावेळी सकाळी उठतो ती कोणती चालू असायला पाहिजे, तर उजवी. असं ज्याचं हो शोध असेच म्हणते हे. आवाज येत नाही सर. आ म्हणजे काय? सात्विक म्हणजे सर आवाज येत नाहीये. असं निळ्या नाडीच बद्दल सांग. निळा नाडी शीतल आहे. रंग निळा. सात्विकतेपर्यंत आलो होतो. म्हणजे सात्विकता हम्म. कशाला म्हणायचं बघत होतो आपण. तर कशाला म्हणता येईल हो सात्विकता? कशाला म्हणायचं सात्विक? म्हणजे कसा गुण आहे हा? चांगला आहे का वाईट आहे? सगळ्यात सत्वगुण. चांगला गुण आहे सर, सात्विक गुण. सगळ्यात चांगला गुण म्हणजे सात्विक गुण. सात्विक. त्याच्यामध्ये कोणकोणते गुण येतील हो? दया, क्षमा, शांती, उदारता, पवित्रता, असे गुण येतील का त्याच्यामध्ये? हो. बरोबर आहे. अशा गुणांचं स्वरूप, अशा गुणांचा संग्रह, नम्रता, सहनशीलता, बरोबर आहे. अशा गुणांचा संग्रह म्हणजेच त्याला सात्विकता असं म्हणलं जातं. मग ही जी नाडी आहे, ही नाडी जर सक्रिय असेल तर असे गुण त्या व्यक्तीमध्ये वृद्धिंगत होतात. तसेच पुढे काय म्हणलंय बघा, देवता कोण आहे या नाडीची? विष्णू. 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 विष्णू देवता या नाडीची देवता आहे. तसेच अंतर्मुखता वाढवते. इडा, पिंगला, सुषुम्ना. अंतर्मुखता, बहिर्मुखता. आता अंतर्मुखता म्हणजे काय हो? सांगता येईल कोणाला? जसं सात्विकता सांगितलं आपण, तसंच अंतर्मुखता कशाला म्हणायचं? आपण बरेच वेळेस ऐकलंय आपल्या योग ह्याच्यामध्ये, अंतर्मुख अंतर्मुख.
सांगता येईल? जे येईल ते सांगा. तर हा म्हणजे आपल्या जो अं, आतमधले जे आत्मा आणि मन आहे ना, हा त्याच्यामध्ये स्ट्रॉंगनेस म्हणजे असं बर ठीक आहे. आपल्याला याची व्याख्या हे सांगता येईल का? प्रत्याहार म्हणजे काय सांगता येईल? सर प्रत्याहार म्हणजे जे आपली जी इंद्रिय आहेत, जी विषय आपले हा 10 वाजते हा, बरोबर. वेगवेगळ्या, ती रोखणे म्हणजे प्रत्याहार. प्रत्याहार त्यालाच म्हणायचं आहे अंतर्मुखता. त्या विषयाची धाव म्हणजे विषयाचं लक्ष कुणाकडे आहे, म्हणजे मनाचं लक्ष कुणाकडे आहे? आपल्या बाहेरच्या अच्छा. विषयाकडे आहे. बाहेर जे विषय आहेत, बरोबर आहे, पाहणे, हो. ऐकणे, बोलणे, स्पर्श, ह्या ज्या वेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यांच्या सुखामध्ये आपलं मन काय झालेलं आहे? सुखावलेलं आहे. बरोबर आहे. डोळ्याला चांगलं पाहावं वाटतं, नाकाला चांगला श्वास घ्यावा वाटतं, चांगला वास घ्यावा वाटतं का घाण घ्यावा वाटतो? हो, लगेच आपण नाक धरतो घाण वास आल्यास, बरोबर आहे. किंवा स्पर्श, स्पर्श सुख असेल तर म्हणजे याला काय म्हणायचंय? मन कसं आहे आपलं? मनाचं लक्षण काय आहे आपल्या? बाहेर, बाह्यमुख, बहिर्मुख आहे, बरोबर आहे. मग ही नाडी कशी आहे? काय करते ही नाडी? मनाला अंतर्मुख बनवण्याचा प्रयत्न करते. मग योगाचं हे लक्ष बाहेर असायला पाहिजे का आत असायला पाहिजे? मग आत का? अंतर्मुखी भौतिक वस्तूंपासून लांब असणं. हा, भौतिक विषयाचं जे सुख आहे, भौतिक विषयाच्या सुखापासून लांब असणं म्हणजे अंतर्मुख असणं, आणि ते योगासाठी महत्वाचं आहे, बरोबर आहे. योगी घरात असतो का? सगळं घरदार सगळं सोडून, सगळे विषय सुख सोडून तो रानावनात, जंगलामध्ये, डोंगरामध्ये तपश्चर्येसाठी असतो. म्हणजे त्याच्यामध्ये अंतर्मुखता जास्त वाढलेली असते. अंतर्मुख होणं म्हणजे काय? कशासाठी अंतर्मुख व्हायचं मग? आता बाहेरच्या विषयातून तर मन काढून घेतलं आपण, अंतर्मुख म्हणजे कुठं लावायचं मग ते? सांगता येईल? आता अंतर्मुख तर बनवलं मनाला, मग ते कशासाठी बनवायचं? ध्यान. हा, ध्यान. मग ध्यानासाठी सर. ध्यानात काय बघतो आपण? ध्यानामध्ये आपण एकदम निष्ठोन आत्म्याचं असतो. स्वरूप, आत्म्याचं स्वरूप जाणण्यासाठी परमेश्वराचं आपण योगाची व्याख्या काय केली सुरुवातीला? योगाची व्याख्या काय आहे? योग कशाला म्हणतात? योग चित्त वृत्ती निरोध. चित्तवृत्ती विरोधा. चित्तवृत्ती निरोध, बरोबर आहे. मग हम्म. चित्तवृत्तीचा निरोध कधी होईल हो? मन अंतर्मुख झाल्यास होईल का बहिर्मुख झाल्यास होईल? अंतर्मुख. हा, चित्तवृत्तींचा जर निरोध करायचा असेल तर मनाला आपल्याला काय करावं लागेल? अगोदर अंतर्मुख बनवावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे सगळे विषय सोडून अंतर्मुख. बरं ठीक आहे, अंतर्मुख झालं, पण आणखीन योग कशाला म्हणतात? योग म्हणजे काय? काय तर म्हणतो बघा आपण, मिलन कशाचं तर? आत्मा परमात्मा याचं आत्म्याचं मिलन. परमात्म्याशी. हा, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन. ज्यावेळी मन हे आंतरिक होतं, अंतर्मुख होतं, त्यावेळी म्हणजे बाहेरील गोष्टीचं सुख घ्यायचं नाही. मग योगी कुठल्या गोष्टीचं सुख घेतात? तर आंतरिक गोष्टीचं सुख घेतात. आत्म्यामध्ये परमेश्वराचं स्वरूप बघण्याचं, आणि ध्यानाचा जो आनंद आहे. परत ध्यानाला ज्या वेगवेगळ्या समाधी आहेत बघा पुढे, आनंदा गुणत समाधी, अस्मिता गुणत समाधी, बरोबर आहे. म्हणजे आनंदा गुणत म्हणजे त्याच्यामुळे एक एक प्रकारचा आनंद त्या समाधीमध्ये त्या योग्याला मिळत असतो. म्हणजे हे सर्व कशामध्ये अवलंबून आहे? कशावर अवलंबून आहे? अंतर्मुखतेवरती आहे. मग ही इडा नाडी ही योगासाठी अतिशय महत्वाची आहे, आणि तिच्यामुळं आपल्या मनाला अंतर्मुख बनवता येतं. तसेच ज्यावेळी आपण अनुलोम विलोम करतो बघा, त्यावेळी कोणत्या नाकपुडीनं करतो हो चालू आपण? डाव्या.
डाव्या नाकपुडीने करतो. मग डाव्याच का करत असेल हो? उजव्या का करायचं नाही? उजव्या का करायचं नाही, डाव्याच का करायचं? कारण डावी नाडी सर हा, सांगा, जे येईल ते सांगा, जसं येईल तसं. शीतलता देते म्हणून करायचं शीतलता का? निर्माण करते सर, आणि ती ऊर्जेचा संचय करते. ठीक आहे. आणखीन एक महत्वाचं आहे, अंतर्मुखतेवरती आपली चर्चा चालू आहे. बरोबर आहे. तर आणि मनाला इडेचा शांत करते. इडेचा स्वभाव कसा आहे? शांत करणारा आहे. बरोबर आहे. आणि इडा कशाशी हो. संबंधित आहे? शांततेशी, आरामशी. बरोबर आहे. मग ज्यावेळी आपण डावीनच का करतो? तर योगाचं लक्ष काय आहे? मनाला शांत करणे, मनाला स्थिर करणे. मनाला शांत करायचं असेल, स्थिर करायचं असेल, तर नाकपुडी कोणती वापरावी लागेल हो मग? डावी. डावी नाकपुडी वापरावी लागेल. म्हणून आपण अनुलोम विलोम करताना कोणती नाकपुडी वापरत असतो? तर डावी नाकपुडी तिथं वापरत असतो. ठीक आहे, हे झालं अंतर्मुक्तीशी. मग पुढे काय म्हणलंय? इडा नाडी ही पॅरासिम्पथेटिक मज्जासंस्थेवर नियंत्रण करणारी आहे. आता बघा, गेल्या वेळेस आपण ताणतणाव बघितले बघा. बरोबर आहे. बघितले का गेल्या मॉड्यूल मध्ये? मग ताणतणावामध्ये कोणती नर्वस सिस्टम जागृत होत होती हो? पॅरा सर ते सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम जागृत होत होती. बरोबर आहे. मग ती हो. जागृत झाल्यास काय काय होत होतं? रक्तदाब वाढत होता, हृदयाची गती वाढत होती, श्वासाची गती वाढत होती. बरोबर आहे. म्हणजे राग येणं, गुस्सा येणं, म्हणजे शरीराचं तापमान सुद्धा तिथं साहजिकच वाढत होतं. बरोबर आहे. मग इडा नाडी काय करते बघा? इडा नाडी ही कोणाशी संबंधित आहे आणि ती कोणती मज्जासंस्था ऍक्टिव्हेट करते किंवा कोणत्या मज्जासंस्थेवरती नियंत्रण करते? तर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम वरती ती नियंत्रण करणारी आहे. मग आता बघा, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट झाल्यामुळं काय काय घडलं ते बघितलं. मग ह्या सगळ्या जर क्रिया मंद करायच्या असतील, काय काय क्रिया? हृदयाची गती सामान्य करायची असेल, रक्तदाब वाढलेला नियंत्रित करायचा असेल, श्वास वाढलेला नियंत्रित करायचा असेल, तर मग कोणती मज्जासंस्था क्रियान्वित करावं लागेल हो? पॅरासिम्पॅथेटिक. बरोबर आहे. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमला तिथं चालना द्यावी लागेल. मग ही जर ह्याला चालना मग कशाद्वारे देता येईल आपल्याला? प्रभाव कोणाचा आहे ह्याच्यावरती? इडा इडा नाडीचा सर. इडा नाडी. इडा नाडीचा ह्याच्यावरती प्रभाव आहे. मग जर समजा एखादी ताणतणाव नियंत्रणासाठी मग कोणता प्राणायाम करावा लागेल हो? सर चंद्रभेदी प्राणायाम करायला पाहिजे. चंद्रभेदी प्राणायाम सुद्धा आपल्याला तिथं महत्वाचा ठरतो, कारण पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम जागृत म्हणजे नियंत्रणामध्ये येते. तसेच तिच्यामुळं काय काय होतंय? रक्तदाब, शरीराचे तापमान आणि तणावाची पातळी सुद्धा कमी होते. कॉर्टिसॉल हार्मोन काय आहे? काय करतो कॉर्टिसॉल हार्मोन? तणाव वाढवतो. तणाव तणाव वाढवतो. वाढवतो. मग ह्याचं जर प्रमाण करायचं कमी असेल तर त्याच्यासाठी ही इडा नाडी आपल्याला इडा नाडी महत्वाची ठरते. तसेच चिंता आणि तणाव कमी करण्यासाठी सुद्धा ही उपयोगी पडते. ठीक आहे, पुढे बघूयात आणखीन. बघा, तसेच काय सांगितलंय आणखीन? इडा नाडी ही शुभ आहे असं म्हणलेलं आहे. मग बघा, आपण मुहूर्त पाहतो बघा. एखादं जर कार्य करायचं असेल तर काय पाहतो? मुहूर्त पाहतो.
मग कोणत्या मुहूर्तावर काम करतो आपण? चांगल्या शुभ मुहूर्तावर करतो का अशुभ मुहूर्तावर करतो? शुभ मुहूर्तावर. शुभ मुहूर्तावर करतो. म्हणजेच इडा नाडी सुद्धा कशी आहे? शुभ आहे. म्हणजेच ज्या ज्या वेळी इडा नाडी चालू असेल त्या त्या वेळी आपल्याला शुभ कामे करावीत असं सांगितलेलं आहे. कशामध्ये सांगितलेलं आहे? स्वरोदय, शिव स्वरोदय या ग्रंथामध्ये हे सांगितलेलं आहे आपल्याला. बघा मग कोणती कोणती कामं करता येईल? शुभ कामं सांगा बरं. शुभ कामं काय काय आहेत? सांगा, चांगली कामं सांगा. तिथं पण लिहिलेलीच आहेत. तुमच्या मनातली सांगा एक दोन. नामस्मरण करणं सर. नामस्मरण करणं, जप करणं, तप करणं, पूजा करणं, दान करणं, धर्म करणं, किंवा एखाद्या देवाचं दर्शन करणं, किंवा एखाद्या मंदिरामध्ये प्रवेश करणं सुद्धा. बरोबर आहे. कृषी म्हणजे बघा ज्यावेळी आपण पेरणी करत असतो त्यावेळी सुद्धा मुहूर्त पाहिला जातो. बरोबर आहे. पण इडा नाडी जर सक्रिय असेल म्हणजे इडा नाडी चालू असताना कृषीची कामं करावीत, किंवा इडा नाडी चालू असताना व्यापाराचं कार्य करावं, किंवा इडा नाडी चालू असताना जप करावं, तप करावं, पूजा करावं. म्हणजेच काय करावं हो? शुभ कामे. ज्या ज्या वेळी इडा नाडी चालू असते त्या त्यावेळी शुभ कामांची सुरुवात करावी, चांगल्या कामांची असं. आणि थोडक्यातच असं जर केलं तर त्यामध्ये यश सुद्धा मिळतं असं सूर्योदय ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. तसेच इडा नाडी जी आहे ती जगताचं पोषण करणारी आहे म्हणजे बघा, जगताचं पोषण करणारी आहे. आणि या नाडीला जागृत करण्यासाठी मग काय काय करावं लागेल बोल योग साधनेमध्ये? चंद्रभेदी प्राणायाम सर. चंद्रभेदी प्राणायाम आहे. आणखीन काय करता येईल? सांगता येईल आणखीन एखादा उपाय? अनुलोम विलोम पण सर. अनुलोम विलोम. आता अनुलोम विलोम काय करतं बघा, दोन्ही नाड्यांना नियंत्रणात ठेवतं. बरोबर आहे. चंद्रभेदीनं खूप सक्रिय होतंय इडा दाट. नाडी, हम्म. सूर्यभेदीनं पिंगला नाडी. पिंगळा. बघ नुसता चंद्रभेदीच करायचा का नुसता आपलं सूर्यभेदीच करायचा? बरोबर आहे. तर दोन्ही मध्ये आपल्याला संतुलन पाहिजे. किंवा आता चंद्रभेदी जास्त कोणी करावं? तर त्याच्यामध्ये जर अतिरिक्त उष्णता असेल, अतिरिक्त उच्च रक्तदाब असेल, अतिरिक्त आता बघा, आणि चंद्र नाडी जी आहे इडा नाडी ज्यावेळी ही अनियंत्रित होते, आणखीन एक महत्वाचा घटक याच्यामध्ये राहिलेला आहे, ही मानसिकतेशी निगडीत आहे. चंद्रनाडी कशाशी निगडीत आहे? मानसिकतेशी, म्हणजेच मेंटली निगडीत आहे. ज्यावेळी ही नाडी असक्रिय होते किंवा ह्याच्यामध्ये असंतुलन येतं त्यावेळी मानसिक विकार उद्भवतात. हा पॉइंट राहिलेला आहे बघा, ह्याच्यात लिहायचा आपल्याला. कशी विकार उद्भवतात ह्याच्यामुळं? मानसिक विकार उद्भवतात. कारण हे कशाशी निगडीत आहे? मानसिकतेशी निगडीत आहे. मग मानसिक विकार असणाऱ्यांनी सुद्धा इडा नाडीद्वारे प्राणायाम करणं किंवा चंद्रभेदन म्हणजे अनुलोम विलोम तर केलायच आपण. बरोबर आहे. दोन्हीनं काय होणार आहे? दोन्ही नाड्या संतुलित होणार आहे. पण जास्तीचा लाभ उठवण्यासाठी आपल्याला चंद्रभेदन प्राणायाम जास्तीचा करणं असं आपण तिथं करू शकतो. आता पुढची नाडी कोणती आहे? पिंगला. आणि इडेचा रंग बघितला का हो आपण? हो सर, निळा बघितला आपण. ठीक आहे ठीक आहे. पुढे बघूयात मग. आता पिंगला वेगवेगळी नावं काय आहेत पिंगलीला बघा. पिंगलिका, सूर्य म्हणजे सूर्यनाडी, दुभिनी, यामिनी, यमुना, अक्षरा, कालाग्नी, रुद्री, कांडी आणि उजवी अशी वेगवेगळी नावं या पिंगलीला दिलेली आहेत. म्हणजे कसं बघा, वेगवेगळी नावं कसं वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळे आहेत, किंवा त्याच हिला
समानार्थी सुद्धा नावं असतात. आता थोडक्यात सूर्याला किती नावं आहेत? बरीच नावं आहेत, बरोबर आहे. 12. हो. सूर्यनमस्कारमध्ये 12 नावं घेतो तो, परंतु एकच आहे सूर्य, त्याची नावं वेगवेगळी आहेत. तसेच आता देश बदलला, जागा बदलली की बऱ्याच गोष्टीची नावं वेगवेगळी होतात, बरोबर आहे. या ठिकाणी कोणत्याला वेगळंच नाव असेल, तर लातूरमध्ये कोणत्या गोष्टीला वेगळंच नाव असेल, पुन्हा परत औरंगाबादमध्ये गेले की त्या गोष्टीला वेगळंच नाव असेल. अशा स्वरूपावरून ही वेगवेगळी नावं तिथं पडलेली आहेत, वेगवेगळ्या योग्यावरून किंवा वेगवेगळ्या ठिकाणावरून. ठीक आहे, मग पुढे बघूयात. तर पिंगला शब्दाचा अर्थ काय आहे मग संस्कृतमध्ये? तर त्याचा अर्थ असा आहे की केशरी रंगासारखा, असा त्याचा अर्थ होतोय, अर्थ आहे बरं का हा. मग तसेच ज्याला तपकिरी नारंगी असं सुद्धा म्हणतात, हा फक्त अर्थ आहे त्या शब्दाचा. तसेच ही ऊर्जा मग ही वाहिनी कशी आहे? उष्ण आहे सर. उष्ण तर गतिशील. आहेत. गतिशील. अगोदरची इडा नाडी कशी ऊर्जा वाहिनी होती? आराम ऊर्जा वाहिनी होती, बरोबर आहे. आणि ही कशी आहे? गतिशील ऊर्जा वाहिनी आहे. तिला नावच तसं आहे, ती आराम ऊर्जा वाहिनी आहे आणि ही गतिशील ऊर्जा वाहिनी आहे. तसेच हिला सूर्यनाडी असे सुद्धा संबोधले जाते. आणि हिला कोण्या नदीची उपमा दिलेली आहे हो मग? यमुना. यमुना नदीची उपमा दिलेली आहे, आणि ती कोणती होती? गंगा. ही यमुना. आणि सुषुम्ना कोणती आहे? सरस्वती. सुषुम्ना सरस्वती नदी आहे. ठीक आहे, मग पुढे काय म्हणले बघा, की पौरुषीय शक्तीचं प्रतिनिधित्व करत होती. म्हणजे पौरुषीय जी शक्ती आहे, स्त्री शक्ती किंवा पुरुष शक्ती, या दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे, त्यांचं स्वरूप थोडस वेगळं आहे. तर ही पौरुषीय शक्तीचं प्रतिनिधित्व करते. तशीच शारीरिकतेशी निगडीत आहे. आता ती कशाशी निगडीत होती हो? मानसिकतेशी. मानसिकतेशी निगडीत होती. आणि तिच्यामध्ये असंतुलन आलं तर कोणते रोग उद्भवत होते? मानसिक विकार आणि मानसिक उद्भवत. विकार, सॅडनेस म्हणा, दुःखी राहणं, सतत दुःखी राहणं, बरोबर आहे. किंवा डिप्रेशन. काही लोक सारखंच उगाच दुःखी असतात, त्यांचा स्वभावच तसा असतो, बरोबर आहे. तसं मग आता ही कशाशी निगडीत आहे? तर शारीरिकतेशी निगडीत आहे. आणि जर याच्यामध्ये असंतुलन झालं, तेही निष्क्रिय असेल, तर याच्यामुळं काय निर्माण होतात? शारीरिक व्याधी होतात. याच्यामध्ये कोणकोणत्या सांगता येतील हो व्याधी? मग शारीरिक व्याधी काय सांगता येतील? बऱ्याच व्याधी आहेत शरीराशी निगडीत. एखादं सांगा, एखादी दुसरं. तर हाय ब्लड प्रेशरचा त्रास. ही व्याधी सुद्धा कशी आहे? कशाशी निगडीत आहे? शरीराशी निगडीत आहे. आणखीन काय सांगता येईल? सर आपल्या शरीराची उष्णता वाढते. उष्णता वाढणं, हातापायाला सारखं घाम येणं, बरोबर आहे. आता बघा, ती नाडी काय करत होती? हृदयाचे ठोके कमी करत होती, बरोबर आहे. आता परत पुढे बघूयात म्हणजे लक्षात येते काय काय. तसेच ही नाडी मूलाधार चक्रापासून सुरुवात होते आणि उजव्या नाडीवर संपते, बरोबर आहे. कारण हिला उजवीच म्हणतो आपण. आणि ती कुठं सुरुवात होत होती? ती पण मूलाधारापासून सुरुवात होत होती आणि डाव्या नाकपुडीवर संपत होती. काय पॉइंट जरा खालीवर मिस्टेक झालेले आहेत बघा, पुन्हा आणि बघूयात नंतर. आणि हिचा गुण कसा आहे? पिंगलेचा उष्ण गुण आहे. ही शरीरामध्ये उष्णता वाढवणारी आहे. आणि ही कधी सक्रिय असते? दिवसा. ही दिवसा सक्रिय असते. आणि ती रात्री रात्री झोपेच्या वेळी ती सक्रिय असणं गरजेचं आहे का हो? नाही, निद्रा नाही. अवस्था शांत नाही. असते त्यामुळे नसते. हा, नाही, गरजेची आहे. ती झोपेसाठी गरजेची आहे का? आपण रात्री सक्रिय असते म्हणलं, मग झोपेसाठी इडा गरजेची. नाडी सक्रिय असणे गरजेचं आहे रात्री.
हा, इडा नाडी सक्रिय असणं गरजेचं आहे, कारण ती ना आरामशीर आहे, शरीराला आराम देणारी आहे, सगळं शरीरातलं शांत करणारी आहे, मनाला सुद्धा शांत करणारी आहे. म्हणजे झोपेसाठी शरीर हे शांत असणं गरजेचं आहे, झोप लागण्यासाठी स्थिर राहणं गरजेचं आहे. मग आता दिवसा आपल्याला झोपायचं असते का काम करायचं असते हो? काम करायचं असते, सक्रिय राहायचं असते, ऊर्जेची बरोबर आहे. गरज असते. सक्रिय राहावं लागतं, ऊर्जा जास्त लागते. म्हणजेच हिनं दिवसा कार्यान्वित असणं गरजेचं आहे का? बरोबर आहे. हो. बघा दोन्हीचे फायदे कसे लक्षात येतात. आणि दिवसा आपल्याला दिवसभर काही सर्व कामे करायची असतात, त्यामुळं जास्त ऊर्जा लागते आणि आपण गतिशील राहणं गरजेचं असतंय कामं करण्यासाठी. बरोबर आहे. का गतिशील न राहणं गरजेचं आहे? झोपताना गतिशील न राहणं गरजेचं आहे आणि कामं करताना मात्र गतिशील राहणं गरजेचं आहे. म्हणजेच हिनं दिवसा सक्रिय असावं हे महत्वाचं आहे. तसेच हिचे गुण काय आहेत हो? मग राजसिक तत्वाशी आहे हिने निगडीत. राजसिक गुण काय काय आहेत माहित आहेत का तुम्हाला? एक दोन सांगू शकता का? सांगता येईल? रजोगुणाला सत्वगुणामध्ये शांत, सत्वगुणामध्ये व्यक्ती शांत असतो, हा, रजोगुणामध्ये त्याच्यावर प्रतिक्रिया देत असतो असलेल्या गोष्टीवर, आणि तमोगुणामध्ये त्याच्यावर आक्रमकता जास्त असते. बर ठीक आहे. आणि रजोगुणामधलं मन कसं असतंय? तर बंदर की भात. चंचल असतं, थोडस चंचलता, अस्थिरता असते. चंचल अस्थिर असतं थोडं. हा, वानरासारखं माकडासारखं मन असतं रजोगुणामध्ये. म्हणजे थोडक्यातच याचा गुण कसा आहे? चंचल गुण आहे, राजसिक गुण आहे. तसेच पिंगला अग्नीप्रमाणे रुद्र रूप आहे. तसेच ती अन्नाचे पचन करते. आता बघा आपण दुपारचं जेवण घेतलं की काय करावं हो? वामकुक्षी करावं म्हणतात बघा, ऐकले का? हो. हो सर. मग ही मग ही केल्यानं काय होत असेल हो, वामकुक्षी केल्यानं? पाचन शक्ती चांगली होते. पचन चांगलं होतं अन्नाचं. वाम डायजेशनला फायदा ते होतो. डाव्या कुशीवर आपण झोपतो, बरोबर आहे. मग डाव्या कुशीवर झोपल्यानंतर नाकपुडी कोणती चालू होईल हो? डावी उजवी. सुरू होईल. उजवी. उजवी नाकपुडी चालू होते, वर जी असते ती चालू हा, होते, खाली विरुद्ध असते. विरुद्ध. बरोबर आहे. वामकुक्षी का करावं? तर ज्यावेळी डाव्या अडंगावरती झोपतो आपण, त्यावेळी उजवी नाकपुडी चालू होते, म्हणजेच पिंगला नाडी सक्रिय होते. आणि पिंगला नाडीचा गुण कसा आहे? उष्ण आहे. आणि तिनं काय करते? उष्णतेमुळं अन्नाचं पचन करण्यासाठी पाचक अग्नीचं निर्माण करते. म्हणजेच अग्नी स्वरूप असल्यामुळं अन्नाचं ती पाचन करते. तसेच पुढे काय म्हणले? तिचा रंग डाळिंबाप्रमाणे लाल आणि तेजस्वी आहे. बघा, नुसता लाल रंग आणि तेजस्वी लाल रंग याच्यामध्ये फरक आहे बघा. बरोबर आहे. डाळिंबाची दाणे कशी दिसतात हो? तेजस्वी दिसतात का? चकाकी असते बघा हो, त्याच्यावर. चमकदार. एक चमक. प्रकारची ती काय असते? चकाकी असते, तेजस्वी असतात. म्हणजेच डाळिंबाच्या दाण्याप्रमाणे ती लाल आहे. तसेच ती जगताची उत्पत्ती करणारी आहे. आणि इडा काय करणारी होती हो? जगताचं पोषण करणारी होती. बरोबर आहे का? आणि ही उत्पत्ती करणारी आहे. तसेच सक्रिय, ज्यावेळेस ही सक्रिय असते त्यावेळेस रक्ताभिसरण, शरीराचे तापमान किंवा कॉर्टिसॉलची पातळी किंवा रक्तदाब, हृदयगती अशी तीव्र असते. त्याच्यामध्ये काय होतं? म्हणजेच ही कोणत्या नर्वस सिस्टमशी निगडीत आहे? सिम्पॅथेटिक. सिम्पेथेटिक. सिम्पेथेटिक नर्वस सिस्टमशी निगडीत आहे. कारण सिम्पेथेटिक नर्वस सिस्टमचेच ही लक्षण आहेत: हृदयगती वाढणं, रक्तदाब वाढणं किंवा तापमान वाढणं
ही सगळी लक्षणं तिची आहेत. तसेच पुढे काय म्हणले, हिचा सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमवर परिणाम होत असतो. मग आता ही कधी करावं लागेल हो? जर एखाद्याचं रक्तदाब कमी असेल तर अशा व्यक्तीने करावं. बरोबर आहे, हिला सक्रिय. किंवा एखाद्याची हृदयगती कमी असेल तर हृदयगतीमध्ये काय काय असतं बघा. सामान्य हृदयगती किती असते? 72 ठोके पडायला पाहिजेत. मग काही जणांचे 72 पेक्षा कमी पडतात, कुणाचे 60 पडतात, कुणाचे 50 पडतात, किंवा कुणाचे काय कसं पडतात, 72 पेक्षा जास्त 90 पडतात, 100 पडतात, 120 पडतात. मग बघा, ज्यांचे कमी पडतात त्यांना ब्रॅडिकार्डिया असं म्हणतात, आणि ज्यांचे जास्त पडतात त्यांना टॅकिकार्डिया असं म्हणतात. मग ज्यांचे जास्त पडतात त्यांनी कुणाला कोणत्या नाडीला सक्रिय करावं, कोणत्या नाडीचा अभ्यास करावा? इडा नाडी. इडा नाडीचं असं. हा, जास्त पडणाऱ्यांनी इडा नाडीचा अभ्यास करावा, तिला जागृत करावं, सक्रिय करावं. आणि ज्यांचे ठोके कमी पडतात, 50-60 पडतात, अशा लोकांनी कोणत्या नाडीला सक्रिय करावं? पिंगला नाडी. पिंगला. पिंगला नाडीला सक्रिय करावं. किंवा रक्तदाबाचे सुद्धा किती प्रकार आहेत? एक उच्च रक्तदाब आणि एक निम्न रक्तदाब. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी काय करावं? इडा नाडीचा अभ्यास करावा, इडा नाडीला ऍक्टिव्हेट करावा. करावं. आणि निम्न रक्तदाब म्हणजे लो बीपी असणाऱ्यांनी काय करावं? पिंगला नाडीला सक्रिय करावं. तसेच ज्यांच्या शरीरामध्ये थंडावा जास्त आहे अशा लोकांनी सुद्धा ही पिंगला नाडीचा अभ्यास करावा. किंवा ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता कमी आहे, म्हणजे उष्णता कमी असणाऱ्यांनी पिंगलेचा करावा, जास्त असणाऱ्यांनी इडेचा करावा, असं इथं उदाहरण आपल्याला घेता येतं. तसेच पुढे काय म्हणले, हे बघितले आपण सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमवर परिणाम करतो. तसंच पुढे काय आहे, पिंगला नाडीतून प्राणाचा प्रवाह चालू असताना आता बघा इथं कोणती कोणती कामं करावी. इडा नाडी असताना काय कामं केली आपण? चांगली कामं काय काय केली? जप, तप, दान, धर्म, पूजा पाठ, चांगली कामं, सौम्य कामं, अभ्यास करणं, अशा गोष्टी केल्या. मग आता हिन सक्रिय असताना काय करावं हो? शारीरिक कामं करा. किंवा हे पेज दिसते का तुम्हाला शेअर केलेलं? हो शेअर सर. केलेलं पेज. हो, हा, मग दिसतंय सर. त्याच्यात दिसतंय सर. आहेत बघा, लिहिलेले आहेत बघा त्याच्यामध्ये पण काही कामं. धाडसाची कामं करायची, शौर्याची. हा, धाडसाची कामं करणं किंवा शौर्याची कामं करणं. जे काम करताना आपल्याला धाडसाची गरज आहे किंवा जे काम करताना आपल्याला शौर्य पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, अशा वेळी म्हणजे पिंगला नाडी चालू असताना अशी कामं करावी. म्हणजे काय काय आहे? आता पूर्वीच्या काळी काय करत होतं? शत्रूवर आक्रमण, बरोबर आहे, अशा वेळी, किंवा मारामारीची कामं, थोडक्यात असं आपण याला म्हणू शकतो. फायटिंगची कामं. तसेच पुढं काय म्हणले, रौद्र कर्मे किंवा क्रूर कर्मे जी कठीण आहेत अशी क्रूर कर्मे किंवा धाडसाची कामे, शौर्याची कामे अशी करावीत. क्रूर कर्मे म्हणजे काय हो, सांगता येईल का एखादं उदाहरण? क्रूर कशाला म्हणायचं? सांगता येईल? दुसऱ्यांना हीन लेखणं. क्रूर म्हणजे आक्रमक. त्याच्यात कोणतं कर्म येईल? एखादी कर्म सांगता येईल का? तर भांडण, मारामाऱ्या. हा, याच्यामध्ये भांडण, मारामारी अशा गोष्टी येऊ शकतात. आणि आयुष्यात अशा गोष्टी पण कधी येऊ शकतात, बरोबर आहे. फायटिंग करण्याची गरज येऊ शकते. ठीक आहे, ही झाली इडा पिंगला. मग आता हिचं स्वरूप कशा गेलेले आहेत ह्यानी वाहत? आता मूलाधारापासून निघालेले आहेत आणि
आज्ञाचक्रामध्ये मिलन पावलेले आहेत. या सरळच गेल्यात का होईनी? सरळ उभ्या रेषेत गेलेत का? तर नाही. काय म्हणले पुढे, काय म्हणले बघूयात आता काय. हे जे चित्र पाहिले का कधी तुम्ही? कुठे पाहिले सांगा बरं. नागाचं आहे बघा इकडं दगडामध्ये कोरलेलं. मंदिरात असतात सर अशी. मंदिरामध्ये असतात. म्हणजे त्याचा संबंध कशाशी असेल हो? मंदिरामध्ये का कोरलं असेल हे असे चित्र? आणि सहसा करून हे कुठे असतात बघा, जी देवता आहे त्या देवतेच्या पाठीमागच्या बाजूला असं हे बसवलेलं असतं सहसा, किंवा काही ठिकाणी इतर ठिकाणी पण असतं. हिचा संबंध कशाशी असेल वर? का कोरले असतील अशी असे हे? तर हे कशाचं प्रतीक आहे सांगा बर. कुंडलिनी शक्ती सर. हा, कुंडलिनी शक्ती किंवा इडा आणि पिंगला शक्तीचं ते प्रतीक आहे. आणि तिचं प्रत्येक मंदिरामध्ये असं कोरलेलं स्वरूप आपण पाहत असतो. तसेच बघा काय म्हणले, रुद्र यामल तंत्रानुसार इडा आणि पिंगला अनुक्रमे डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे वळत वळत जातात. आणि यांचं भेदन प्रत्येक ह्याच्यामध्ये होत असतं बघा चक्रामध्ये. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी आणि आज्ञा चक्र शेवटचं आहे. तिथं त्यांचं सर्वांचं मिलन होतं. जीवा शिवाचं मिलन तिथं होत असतं बरं का. ते आपण पुढे बघणार आहोत आणखीन. तर मग ह्या कशा जात आहेत? एकदम सरळ जात आहेत का स्ट्रेट लाईन मध्ये? नाही सर. स्ट्रेट लाईन मध्ये जात नाही, तर त्या कशा जातात? वाकड्या तिकड्या जात आहेत. म्हणजेच कशा, बघा पुढे काय म्हणले, उजवीकडून डावीकडे वळत वळत सर्व चक्रामध्ये जात नागपुड्यापर्यंत पोहोचतात आणि वळणामुळे त्यांना वेणीप्रमाणे भासतात. वेणी कशी असते हो? बरोबर आहे. तशा प्रकारे ह्या भासत असतात. तर हे जे वर्णन आहे ते कुठं आलं आहे? रुद्र यामल या ग्रंथामध्ये याचं वर्णन आहे. आणि तसेच त्या दोघी भुवयामध्ये पोहोचतात आणि त्यांचं तिथं मिलन होत असतं. तर ही झाली आपली इडा पिंगला. तर सुषुम्ना आपण उद्या बघूयात, वेळ झालेली आहे. सुषुम्ना आणि कुंडलिनी आणि नाडी शोधन बघूयात उद्याच्या ह्याच्यामध्ये. याच्यामध्ये काय अडचण असेल तर विचारू शकता. नाही सर, काय नाही. ठीक आहे, थांबूयात मग. धन्यवाद सर. थँक्यू सर.